जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 23 कोटी 33 लाखांचा घोटाळा उघडकीस आला। या घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटकही केली आहे। पाहूयात। जालन्यातील व्यावसायिकांची बँक म्हणजे मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँक। अनेक व्यावसायिक आणि ग्राहकांचा विश्वास असलेल्या या बँकेत तब्बल 23 कोटी 33 लाखांचा घोटाळा उघडकीस आलाय। जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राबरोबरच बँकेच्या गुंतवणूकदारांची धाकधूक त्यामुळे वाढली आहे। अस्तित्वात नसलेला शेतीमाल अस्तित्वात असल्याचं दाखवून 177 जणांच्या नावावर 23 कोटी 33 लाखांचं कर्ज उचलण्यात आलं। या प्रकरणात बँकेच्या मॅनेजरच्या तक्रारीवरून पोलिसांनी रायचंद पुरंगळे आणि निलेश्वर भोसले या 2 आरोपींना अटक केली आहे। यापैकी एक गोडाऊन मालक आहे आणि दुसरा व्यापारी आहे। एका आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर बँकेला वेअरहाऊसमध्ये सामान ठेवल्याच्या खोट्या पावत्या देऊन 133 लोकांकडून कर्ज केलेलं आहे। त्यामध्ये सुमारे 23 कोटीच्या जवळपास हा अफरातफर केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। सदर गुन्ह्यामध्ये अजून त्यांना अटक केलेली आहे। अटक करून त्याचा PCR दरम्यान आणखी अजून तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते पाहत आहोत। मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँकेतील हा आर्थिक गैरव्यवहार गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे। बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हा आर्थिक घोटाळा होऊच शकत नाही असा आरोप होतोय। या अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर 10 एप्रिलपासून 6 महिन्यांसाठी निर्बंध लावलेले आहेत। तर पोलिसांनी बँकेतील आणखी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तपासाला सुरुवात केली आहे। जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा वेअरहाऊसचा मालक रायचंद सखाराम पुरंगळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सदर विरुद्ध चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 202/2020 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा चंदनझिरा येथे दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे। मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा विस्तार पाहता बँकेतीलच अधिकारी आणि कर्मचारी आता टार्गेटवर आहेत। पोलीस तपासाअंती या घोटाळ्यातील आरोपींचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।